welcome and felicitate today's guest, Mr. Nidhi Manisar. I request Head Manisar and felicitate Mr. Govind Rao sir and Professor S.S. Pawar sir. Please welcome and felicitate Mr. Rao Manisar. Thank you, sir. Before we forward towards today's session, let me take a moment to introduce today's guest, Mr. Nidhi Manisar. He is CEO and founder of Yash Vastu, Muscat. So he has started Yash Construction Builders and Developers in 2004. So Nilesh Mane and Associates Architectural Consultancy in 2011. Myra Vastu Nirman Private Limited 2019. That is Yash Vastu Concept. Now Yash Ceramics in 2021. Okay. Now without further ado, I would like to request today's guest to start his session. मला समजलं होतं 40 मुलं आहेत, 10 मुली आणि 30 मुलं, बाकीचे गायब आहेत. त्यांची इथं आसन व्यवस्थासुद्धा केली आणि ते बाकीचे गायब आहेत. याचा अर्थ कळतो का तुम्हाला? तुमच्या इतके भाग्यवान कोणच नाही आणि तुमच्या आयुष्याला एक U-टर्न आजच्या या सेशनमधून भेटणार आहे. भले मला कॉलेजने ॲज अ गेस्ट लेक्चर म्हणून इथं बोलवलं असेल, पण मी इथं गेस्ट लेक्चर म्हणून नाही आलो. मला गेस्ट लेक्चर करायचंच नाही. कदाचित मी या कॉलेजचा पाहुणा असू शकतो, पण मी तुमच्यासाठी तुमचा मित्र आहे शेवटपर्यंत. मी तर लेक्चर करायला नाही आलो, तुमच्यासोबत इंटरॅक्शन करायला आलो. बरोबर? तर मित्रांसोबत फक्त संवाद होऊ शकतो, इंटरॅक्शन होऊ शकतं, लेक्चर नाही होणार. हा सेशन किती वेळ चालला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमची काय इच्छा आहे तिथपर्यंतच मी चालवणार आहे. तुम्ही म्हणला 15 मिनिटात संपवा, मी 15 मिनिटात तिथून बाहेर पडणार. अर्धा तास, 2 तास, 2 तासाच्या पुढं 1 मिनिट पण मी थांबणार नाही. मी इथं 2 तास उभा आहे. तर अति सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आपल्या समोर उभा आहे. आई वडील सामान्य शेतकरी, त्यांना आम्हाला शिकवणे इतकं तरी फंडिंग त्यांच्याकडनं होतं. त्यामुळं 1997-98च्या दरम्यान सगळे प्रश्न हे पैशानं सुटणार होते, म्हणून मला कष्ट करावं लागलं. आणि हे कष्ट करत असताना मला शिक्षण प्लस पैसे कमवणे ही एक फार मोठी जबाबदारी होती. आणि त्या दरम्यान म्हणजे साधारण मी 3री-4थीला असेल त्यावेळेला वडिलांना अचानक अंधत्व आलं. अंधत्व म्हणजे समजलं का, की डोळे चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, मेडिकल चेकअप केलं, सगळं केलं, तर त्यांना डोळ्यानं तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण दिसत मात्र नव्हतं. आणि त्या दरम्यान आईला शेतात रोजगार होता 5 रुपये दिवस. त्या 5 रुपयेवरती तिनं आमचं शैक्षणिक जीवन असेल, आमचं पोट पाणी असेल, कपडा लत्ता असेल, शिक्षण असेल, ते कसं चालवलं असेल तुम्ही विचार करा. तर एक वेळचं शिळं जेवण मिळावं म्हणून आईने माझ्या लोकांची धुणं भांडी केली, त्यांच्या फाटलेल्या साड्या आणल्या, त्या जोडून वापरल्या, एकाला एक करून जोडून साड्या वापरल्या. असे प्रसंग तुमच्या आईवडिलांसोबत कधी आलेत का? नाही ना. कदाचित चांगले जीवन जगत असाल तुम्ही सगळे, आणि लाईफस्टाईल प्रत्येकाची बदलली, आणि जीवन काही असंच राहत नाही, बदलतं. तर जे जीवन तुम्ही आज जगताय त्यापेक्षा एक आणखीन चांगली लाईफस्टाईल तुम्हाला जगता आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इथून पुढं प्रयत्न करायचे. मला सांगा की तुम्हाला या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगसाठी किंवा डिप्लोमासाठी रट्टा मारून इथपर्यंत आई वडिलांनी पाठवलं की तुम्ही स्वतःच मर्जीने इथपर्यंत आला? काय काय असे किती आहेत हातवर का स्वतःच्या मर्जीने येत आले? बर, थोडेफार आहेत ज्यांना रट्टा मारून इथपर्यंत पाठवलं. आता आलाय तर आलाय, आता काय ऑप्शन नाही.
है ना. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांच्या इच्छेनुसार जर काही इथं आलेले असतील तर त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही इंजिनियर झाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहे. ठीक आहे. आता इथून पुढचं करिअर हे तुमच्या हातात असलं पाहिजे. तुमच्या एज्युकेशन लाईफमध्ये तुमच्या आईवडिलांनी बिलकुल इंटरफेअर केलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. ठीक आहे. आणि असं करत करत सगळे प्रश्न पैशाने सुटणार होते म्हणून मला कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये यावं लागलं आणि एका लेबरपासून माझी सुरुवात झाली आणि मला दिवसाला 45 रुपये हजेरी मिळत होती. वडिलांपेक्षा 5 रुपये पगार मला थोडा जास्त मिळत होता, त्यामुळे थोडंसं बरं वाटलं. पण पहिले 3 महिने काम केलं ना तर बघा, आता थोडक्यात या कॉलेजचा शिपाई असेल, त्यानंतर त्याचा वरचा वर्ग असेल, त्याच्या वरचा वर्ग असेल, रिस्पेक्ट त्याच लेवलला भेटतो ना, है ना. मग आता आम्ही लेबर, आम्हाला रिस्पेक्ट कसा भेटणार? काय रे आराम कर, सांगितलं कळत नाही, ध्यान ध्यान. मात्र मिस्त्री, आता ही सुद्धा सगळी लोक लाईफमध्ये तुम्हाला मेंटर म्हणूनच लागणार आहेत बरं का. त्या लोकांना कधी नावं ठेवू नका, हे तुमचे मार्गदर्शक आहे. मग वाईट वाटलं की चला हे आपल्याला अशा पद्धतीची वागणूक देतात, हे बरं नाही. मग काय केलं पाहिजे? मग काय ना, आपली थोडीशी लेवल थोडी वरती नेली पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, आपण थोडं मिस्त्री व्हायला पाहिजे. मग पुढच्या 3 महिन्यात आम्ही बऱ्यापैकी आमचं करिअर डेव्हलप केलं 3 महिन्यात. आणि ती माझ्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट होती की 6 महिन्यामध्ये एका लेबरचा मिस्त्री काय होतो, त्यानंतर पुढच्या वर्षामध्ये अजून त्याची पुढं काय झेप जाते, सगळे त्याला डोक्यावर काय घेतात, त्याची वाहवा काय करतात. तेव्हा मला लक्षात आलं की आपल्यामध्ये असा काहीतरी युनिक पॉईंट आहे जो प्रत्येकामध्ये असतो, फक्त काही लोकांना लवकर जाणवतं, काही लोकांना जाणवत नाही. तर माझ्या लक्षात आलं की आपण काय पण करू शकतो. मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मी स्वतःला विचारलं मी कोण आहे. तर मला तेव्हा उत्तर मिळालं की मी एका माचीसमधली अशी काडी आहे, मी ठरवलं ना जग पेटवायचं, त्या अर्थानं घेऊ नका, बी पॉझिटिव्ह. मी ठरवलं की त्या काठीने हे जग पेटवायचं तर मी ते पेटवू शकतो. मग असं करत 5-6 वर्ष मी चांगला कामाचा अनुभव घेतला. काय पैशाची काय एवढी काय खास पैसे नव्हते माझे. म्हणजे मी जे काही कष्ट करायचो ती सगळी पुंजी मी माझ्या आईच्या हातामध्ये नेऊन द्यायचो. आठवड्याला एक 10-20 रुपये मी फक्त माझ्या खर्चापुरते ठेवायचो. त्यातले पण कसे मी 5 रुपये कसे वाचतील याचा देखील विचार केलेला माणूस आहे. तर अलीकडची पिढी जी आहे ना, ती 5 रुपये वाढवायचं बघत नाहीत. ते काय करतात नाही, त्या आता 20 आहेत ना, अजून 5 रुपयाची उधारी करू, परत पप्पा मम्मी देणारच आहेत, ते आल्यावर त्यातनं भागवून टाकू. किती जण असे करतात. हसलेली मुलं मला लक्षात येतात. तुम्ही चांगला डाव मारताय बरं का. मग 2004 साली मला एक अशी संधी मिळाली की मला एक पार्टनर म्हणून आर्किटेक्ट लाभले आणि त्या आर्किटेक्टने मला ऑपॉर्च्युनिटी दिली की अरे नितीन, तू एवढं सगळं चांगलं काम करतोय, सगळं तुझं व्यवस्थित आहे, मग तू स्वतःचा बिझनेस का करत नाही? मी म्हणलं साहेब, माझी एकतर परिस्थिती फार गरीब आहे, एकतर माझं छपराचं घर आहे, त्याला दरवाजा नाही, आम्ही घरी नसलो तर कुत्री त्यात झोपते दिवसभर, पाऊस आलं तर छपार बादा गळतो, चुलीचा एक कोपरा तेवढा कोरडा राहतो, आणि अशा परिस्थितीत तुम्ही मला धंदा करायला सांगता, मी भांडवल कुठून आणू? ते म्हणले तू काय काळजी करू नको, मी तुला एक 30,000 रुपयाचं लोन देतो आणि त्या 30,000 रुपयाच्या लोनवर काय करू, आपण बिझनेस स्टार्ट करू. मी म्हणलं आपण म्हणजे आपण दोघं. तर म्हणलं 30,000 रुपयात काय व्हायचं, 30,000 रुपयात काय होतं का? 2004 सालची गोष्ट. मग म्हणले भरपूर काय होतं, तुझे 30,000 माझे 30,000, असं करून आपण बिझनेस स्टार्ट करू. बिझनेस स्टार्ट केला. 2 वर्षी कशी पार्टनरशिप चालली आणि पार्टनरशिप मोडखळीला आली. आणि ती मोडखळीला अशी आली की पार्टनरशिप 2 वर्ष चालल्यानंतर जे काय आमचं भाग भांडवल होतं ते आमच्या त्या पार्टनरने सगळंच गडप केलं होतं. म्हणजे 2006-07 मध्ये मला त्या भांडवलाची वाटणी करून जेव्हा घ्यावी लागली ना, त्यावेळेला त्यातलं एक 20%च भांडवल परत मला मिळालं. म्हणजे जिथं मला 50% मिळायला पाहिजे होतं त्यातलं फक्त 15-20%च परत आलं. म्हणजे थोडक्यात असं झालं होतं की बैलगाडी माहिती आहे सर्वांना, बरोबर? तर एका 2 मालकांची बैलगाडी ही दोघात वाटणी करून द्यायची होती. तर त्या बैलगाडीचं फक्त एक चाकच माझ्या वाट्याला आलं होतं आणि तेच चाक घेऊन परत 2008 नंतर पुन्हा मी नव्या उभारीनं सुरुवात केली. आणि हे सगळं करत असताना
भाऊ माझा 10वीत शिकत होता, लय मार्क नव्हती पडली, 45 का 46% होती. 5-6 किलो पेढं वाटलं मी 10वीत पास झाला म्हणून. का? दूरदृष्टिकोन ठेवला होता की याला मी आर्किटेक्ट करणार, आणि त्याला मी आर्किटेक्ट केला सुद्धा. 2011 साली आर्किटेक्ट झाल्यानंतर त्या फर्मची स्थापना झाली निलेश माने अँड असोसिएट आर्किटेक्चरल कन्सल्टंट. हे सगळं सुरुवात केली. त्या दरम्यान त्याच्या अगोदर पुण्यामध्ये तो प्रॅक्टिस करत होता. आपलं चॅलेंजिंग अजून खूप पुढं आहे, मला 2 तास दिलेत त्यामुळे मी कवर करणार आहे 2 तास. तर मग पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत होता. अगोदर साताऱ्यात प्रॅक्टिस केली, पुण्यात शिफ्ट केला. बऱ्यापैकी त्याला स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झालं होतं. मी ते ओळखल्यानंतर माझ्या माइंडमध्ये चाललं होतं की काय नाही, 1 वर्ष आपण ट्रायल घेऊन बघू की मसवडमध्ये ऑफिस चालू करू, आणि ऑफिस चालू केल्यानंतर काय बिझनेस रिस्पॉन्ड करू ते कळेलच आपल्याला. त्या हिशोबाने आम्ही आपली सुरुवात केली. तर बिझनेसमध्ये बघा, दूरदृष्टिकोन ठेवून जर तुम्हाला चालायचं असेल तर तुम्हाला पॅनिक व्हायची काही गरज नाही. तुम्हाला तुमच्याकडे पेशन्स असणं फार महत्त्वाचं आहे. आणि कन्स्ट्रक्शन ही फील्ड फक्त पेशन्सची आहे. तिथं तुम्हाला इन्स्टंट काय जर पाहिजे असेल ना, नथिंग, मला माफ करा म्हणून मी तुम्हाला काय नाही देऊ शकणार. ठीक आहे. तर पेशन्स फार महत्त्वाचे आहेत. मग ऑफिस चालू केलं. आता जे मंत्री आहेत मान तालुक्याचे, जयकुमार गोरे, त्यांनीच आमच्या ऑफिसचं उद्घाटन त्यावेळेला केलं. पहिले 3 महिने आम्हाला असे गेले की अवघ्या 3 महिन्यामध्ये 1500 रुपयाचा बिझनेस रेव्हेन्यू आम्ही जनरेट करू शकलो होतो. ऑफिसचा रेंट जवळपास 2000 रुपये महिन्याचा होता. ऑफिस नवीन टाकले त्यामुळे लोक भेटायला यायचे. 1000-1200 रुपये चहाला लागायचे. रोज न्यूजपेपर ऑफिसला पडायचा, त्याचं बिल वेगळंच असायचं, लाईट बिल वेगळंच असायचं, इंटरनेटचं बिल वेगळंच असायचं. म्हणजे एक्सपेन्स निघालेला नव्हता. मग आमचे छोटे बंधू मला म्हणाले, भाऊसाहेब हे सांभाळा तुम्ही, मी परत जॉब जॉईन करतो, आलं इथं काम तर मला मेल करा. मी म्हणलं नाही, 12 महिने इथं थांबायचं. याचा पूर्ण खर्च मी 12 महिन्याचा करणारच आहे, या हिशोबाने मी हा प्लॅन केला. त्यांनी पण ते ऐकलं. मग थांबल्यानंतर हळूहळू सुरुवात झाली. मग सुरुवात झाल्यावर म्हणजे पहिल्या आठवड्यात 3000 रुपयाचा बिझनेस आला. हळूहळू तो बिझनेस 6000 रुपयेवर गेला. हळूहळू तो बिझनेस 15000 रुपयेवर गेला. हळूहळू एका दिवसाचा बिझनेस 36,000 रुपये आला. एका दिवसाचा. किती? कशाचा आला? आर्किटेक्चरल सर्व्हिसचा, जिथं फक्त प्लॅन आणि डिझाईन प्रोव्हाइड केलं होतं. आणि असं करत एका महिन्याचा रेव्हेन्यू 2.25 लाख रुपये जनरेट झाला होता. काय भारी वाटतंय ना. तर त्या अगोदर जे काय सहन केलं, ते जर सहन नसतं केलं तर हे झालं असतं. तर कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने आज आपण भेटलोय, आणि ही भेट आयुष्यभर एकमेकांच्या लक्षात राहील असं आजचं सेशन होईल असं मी तुम्हाला प्रॉमिस करतो. तर 2011 साली निलेश माने असोसिएटची स्थापना झाली. 2019मध्ये मायरा वास्तू निर्माण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. आणि त्या कंपनीचं ब्रँड नेम आहे, ब्रँड नेम यात पण फरक आहे, हे नीट समजून घ्या. फर्म वेगळी असते, ब्रँड वेगळा असतो. कंपनीचा ब्रँड नेम आहे यश वास्तू. कन्स्ट्रक्शन सेक्टरमधला अखंड भारतातला एकमेव ब्रँड आहे जो सर्वसामान्यांसाठी काम करण्यासाठी निर्माण झाला आहे. त्याच्यानंतर 2021मध्ये यश सिरॅमिकची स्थापना झाली. मित्रांनो, हे असंच होतं का? 26 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये या सगळ्या गोष्टी मी ज्या वेळेला स्थापन करत गेलो हे असंच झालं का? नाही. आणि आज एक लेबर असलेला व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे, ज्याचं नाव आहे नितीन माने, यश वास्तू या कंपनीचा फाउंडर आणि CEO. कंपनी व्हॅल्यू म्हणजे काय, कोण सांगेल का मला? तुमच्या या कॉलेजला पण एक व्हॅल्यू आहे, आणि त्यामुळे तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. काय व्हॅल्यू आहे ती? ही स्लाइड जर तुम्हाला व्यवस्थित समजली ना, तर तुम्हाला जॉब करायचा का बिझनेस करायचा ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. तर कंपनी व्हॅल्यू म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला क्लिअर करतो की प्रत्येक गोष्टीला एक विजन आणि मिशन असतं. या कॉलेजला देखील विजन आणि मिशन आहे. काय तुमचं विजन काय मला सांगा. मिशन म्हणजे तुम्हाला माहित नसू द्या. काय तुमचं विजन काय यानंतर, कॉलेज पास आउट झाल्यानंतर?
बरं, तर हे तुझं विजन आहे. ठीक आहे, बस काय हे थोडंसं पर्सनल होतं असं तुला वाटत नाही का? पर्सनल झालं, तू तुझा पर्सनल गोल सेट केला आहे. तुला तुझी व्हॅल्यू जनरेट करायची, तुझी व्हॅल्यू जनरेट करायची. ही यश वास्तूची व्हॅल्यू आहे. यश वास्तू काय म्हणते? सर्वसामान्य कुटुंबांसाठी दर्जेदार आणि ब्रँडेड वास्तू निर्माण करणे. ज्या वेळेला हे वाक्य एक थर्ड पर्सन वाचतो ना, त्या केसमध्ये कंपनीची व्हॅल्यू जनरेट होती. तर ती व्हॅल्यू तुम्हाला जनरेट करायची आहे, तुम्हाला ते विजन बनवायचं आहे. ते तुमचा पर्सनल गोल हा पर्सनल राहू दे, लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे आहे विजन. आणि मिशन काय आहे की 2026 पर्यंत जवळपास 3548 आत्मनिर्भर कॉन्ट्रॅक्टर निर्माण करणं. आता यात कोणाकोणाला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं? मुलींचं तर फिक्स गोल असतो, फक्त जॉबच करायचा, ऑप्शन नाही काय दुसरा, कारण फील्डवर नाही करू शकणार काय. तर हे असे कॉन्ट्रॅक्टर आहेत की यांच्या मागं यश वास्तूचं बॅनर उभं केलं जाणार आहे आणि प्लस तुम्हाला आत्मनिर्भर बनवलं जाणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून तुमच्याच लोकेशनला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी यश वास्तू यापुढील आणि 2030 पर्यंत अखंड महाराष्ट्रामध्ये 30,000 वास्तूंची निर्मिती करणे आहे. हे काय? हे मिशन आहे. आणि कसं पूर्ण होणार? ही वाक्य तुम्हाला दोन ऐकायला बरे वाटले असतील, समजले असतील, पण ह्याच्या मागं खोल अभ्यास आहे. हे असंच नाही झालेलं, ह्याच्या मागं हजारो पानांचा अभ्यास केलेला आहे. त्यावेळेला ही वाक्य या पेजवरती आले, या स्लाईडवरती आले, असेच नाही त्या. आणि म्हणून तुम्हाला मी मागाशी म्हणलं की हे आजचं सेशन थोडंसं गंभीर घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही खरंच म्हणजे मला खात्री आहे की तुम्ही हे सेलिब्रेट कराल. त्यानंतर या आमच्या सर्व्हिसेस आहेत. सर्व्हिसेसमध्ये काय? आर्किटेक्चरल डिझाईन आहे, RCC डिझाईन आहे, कन्सल्टिंग आहे, त्यानंतर क्रिस्टल आमचा फाउंटन नावाचा एक मॉडेल आहे बंगलो 1 BHK. तर आता हा बंगलो नेमकं काय? तर तुम्ही इंस्टाला फेसबुकला असालच, तर आमचं त्याच्यावरती सगळं अपडेट असतं, तुम्हाला तिथं बघायला भेटेल की हे क्रिस्टल काय, फाउंटन काय, नेमकं आम्ही काय करतो, सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला फेसबुकला आणि इंस्टाला बघायला भेटतील. मग हे क्रिस्टल प्रो किंवा फाउंटन 1 BHK हे नेमकं आहे काय? तर आजपर्यंत तुम्ही कपडे ब्रँडेड घेतले असतील, घड्याळ ब्रँडेड घेतलं असेल, मोबाईल ब्रँडेड घेतला असेल. आपण असं कधी ऐकलं का तुम्ही की घर ब्रँडेड आहे का? कधी कुठल्या घराला ब्रँड लागलेला बघितलाय? पण यश वास्तूने हे सिद्ध केलंय. यश वास्तूने ब्रँडेड घरं बनवून दाखवलेत आणि अक्षरशः आमच्या ग्राहकांच्या डोळ्यात आम्ही आनंदाश्रू बघितलेत. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. मी पैसे किती कमवले यापेक्षा मी लोकांचे आशीर्वाद किती कमवले हे देखील त्यात जास्त महत्त्वाचं. तर ह्या आमच्या की सर्व्हिसेस आहेत ज्या आम्ही करतो, हे तुम्हाला थोडक्यात क्लिअर केलं. त्यानंतर कन्स्ट्रक्शन सेक्टरमधले हे 7 सेक्टर आहेत. ठीक आहे, हे 7 सेक्टर आहेत. या 7 सेक्टरपैकी तुम्हाला कोणतंही एक सेक्टर निवडायचं. ठीक आहे, तर ह्याच्या काय डिटेल्स आहेत, म्हणजे ह्याच्यावर जर मी बोलायला लागलो तर इथं परत अर्धा तास जाईल. तुम्ही मला 2च तास दिले, थोडक्यात आटपतो. तर 7 सेक्टर आहेत. तर याच्या फुल डिटेल तुम्हाला पाहिजे तर मी मॅडमला व्हॉट्सअप करीन, त्यानंतर मॅडम तुम्हाला क्लासरूममध्ये सांगतील व्यवस्थित. आता हे का करायचं आहे मी ते तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे तुम्हाला इथून पुढचा जो तुमचा ट्रॅक आहे ना तो एकदम व्यवस्थित चालेल. आता तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की ज्या पण त्या सेक्टरमध्ये तुम्ही जम्प करणार आहे त्या सेक्टरमध्ये तुम्हाला एकतर ॲज अ डिझायनर म्हणून करिअर करायचं आहे, ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून करिअर करायचं आहे, स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून करिअर करायचं आहे, काय करायचं हा प्रश्न पहिला स्वतःला विचारा. ठीक आहे, पण एकदा डिसिजन घेतल्यावरती बदलायचा नाही. परत मुद्दा तिथंच येतो, परत आईबाप येऊन तुम्हाला म्हणणार की बाबा नोकरी कर कुठंतरी, पण तुमचा ट्रॅकच फिक्स नाही, तुम्हाला माहीतच नाही नेमकं जायचं आहे कुठं, तर तुम्ही कशी नोकरी करणार आहे? कसं त्या कंपनीचं धडबल करून देणार आहे मला सांगा. तर तुम्हाला तुमचा ट्रॅक फिक्स करण्यासाठी मी सेक्टर सांगितलेले आहेत. तर त्यापैकी पहिलं सेक्टर आहे, त्याच्यामध्ये यश वास्तू काम करते. ठीक आहे, पुढं आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की बिझनेस करण्यासाठी या 3 पैकी कुठली गोष्ट लागते? हां,
मनी. ओके. मग मनी, माझ्याकडे पण पैसे नव्हते, मी केलाच की धंदा. आयडिया. आणि नोकरी करण्यासाठी काय लागतं? स्किलच पाहिजेत ना. म्हणजे हिथून तिथून तुम्हाला जर काय पाहिजे असेल ना, तर ते फक्त आणि फक्त स्किल पाहिजे. पैसे मॅटर करत नाहीत, आयडियासुद्धा काय कामाची नाही. मला आता असं वाटतं की नाही, मी फोर व्हीलरने इथपर्यंत आलो आहे, 5 मिनिटात मसवडला पोचलं पाहिजे, अशी काहीतरी एक आयडिया तयार करा आणि मला तिथं पोचवा. आहे का पॉसिबल? मग आयडिया नुसती येऊन काय उपयोग? इम्प्लिमेंट झालं पाहिजे ना. होत नाही. जर शक्यता नकारात्मक असतील तर त्या आयडियांचा काय उपयोग नाही. पण तुम्ही जर त्याला खऱ्या ठरवू शकत असाल तर त्या आयडियाला व्हॅल्यू आहे. बरोबर. मग आता तुमच्याकडे काय कोणत्या स्किलची कमी आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. तुम्हाला समजेल. म्हणजे एका आरशासमोर आपण जेव्हा उभे राहतो त्यावेळेला आपल्याला क्लिअर पिक्चर दिसतो की ही माझी प्रतिमा, मी असा दिसतो, मी अशी दिसते, आहे ना. मग आपण जेव्हा इथून पासआउट होऊन बाहेर पडू त्यावेळेला आपली प्रतिमा आपल्याला कळायला पाहिजे ना, की बाबा मी बाहेरून असा आहे तर आतून कसा आहे. आतून माणूस कळत नाही लवकर आणि ते फक्त स्वतःलाच जास्त चांगलं माहीत असतं. तर तुम्ही कशातही जावा, बिझनेस करा किंवा जॉब करा. एक आता महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ट्रेडिशनल पद्धतीनं आत्तापर्यंत चालत आलेली आहे आणि त्याला आत्तापर्यंत कोणीच मोडीत काढू शकलेलं नाही आणि हे असंच चालत राहणार. फक्त तुम्हालाच आज कळणार आहे ह्या कॉलेजमधल्या मुलामुलींना. तुम्हाला समजा नोकरी करायची तर पहिले ॲक्शन तुम्ही काय घेणार? रिझल्ट तू चांगल्या मार्कानं पास झाला, टॉपर आहेस तू, आता काय करणार? आता ही मी एवढं सांगितलं म्हणून तू बोलायला लागला पोपटासारखा, नाहीतर नसतं सांगितलं तू. हा, मला माहित आहे. हे बघ, वाईट वाटून घेऊ नको, मी तर मित्र म्हणून बोलतोय, बरोबर. आणि मला असंच हसून खेळून वातावरण शेवटपर्यंत संपवायचं. तर हे तुम्हाला एवढं कळालं म्हणून तुम्ही आता बोलायला लागला. पण हे जर कळालं नसतं तर तुमची पहिली ॲक्शन काय असते माहिती आहे का? आई वडील म्हणतायत नोकरी कर, रिझ्यूम छान बनव, त्याच्यामध्ये हॉबीज लिह. मग तुम्ही काय पाठवून देणार? तुमचा रिझ्यूम पाठवून देणार. तुम्हाला काय वाटतं मी तुमचा रिझ्यूम बघून तुम्हाला सिलेक्ट करेन? मनात पण आणू नका, स्वप्नात तर आणू नका. आणि जरी चुकून चुकून तुम्हाला यश वास्तूमधून कॉल आला की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय, तर हरकून जायची काय गरज नाही. तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी बोलवले. कळलं? इंटरव्ह्यू का घ्यायचा असतो? हा, एकदम बरोबर उत्तर आहे त्याचं. इंटरव्ह्यू रिजेक्ट करण्यासाठीच घ्यायचा असतो, ही गोष्ट कधीही विसरू नका. जर सिलेक्शनच करायचं तर इंटरव्ह्यू घ्यायचाच कशाला? सांगा ना, कशाला घ्यायचा इंटरव्ह्यू? सिलेक्शन करायचं आहे ना, ये मग जॉईन कर. पण इंटरव्ह्यू होतं याचा अर्थ रिजेक्शन आहे. पण तुम्ही तुमच्या रिझ्यूमसोबत जर तुमचा पोर्टफोलिओ जोडताय, रिजेक्शन संपलं म्हणून समजायचं. पोर्टफोलिओ समजला काय असतो? नाही. आता इथून पुढं त्याची तयारी करायची. जॉब मिळवायचा तर पोर्टफोलिओ पाहिजे. पहिली ॲक्शन. पोर्टफोलिओ म्हणजे काय? की मला काय काय येतं. आता ह्यातली बरीच मुलं अशी म्हणणार, हां मला ॲटोकॅड येतं, मला स्केचअप येतं, मला रेंडर करण्यासाठी मी लुमियान वापरते, लय भारी भारी करते मी काहीतरी असं. अरे पण भारी भारी केलं ते कुठं आहे दाखव. आहे का दाखवायला? नसल दाखवायला अडचण नाही. तुम्ही ते स्किल डेव्हलप केलंय ना, तर तुम्ही डमी प्रोजेक्ट बनवा. तुम्हाला कॉलेज जे असाइनमेंट देतं ना, मॉडेल बनवा म्हणून सांगते एखाद्या बिल्डिंगचं, सांगतं ना, मग तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये ना अशी काय प्लॅन डिझाईन करा की बघून असं वाटलं पाहिजे. त्याचा यूज होऊ देत नाही तर नाही होऊ देत, काय फरक नाही पडत. तुमच्या स्किलवरती तुम्ही पासआउट झाल्यानंतर तुमची जी काय बौद्धिक पात्रता आहे त्या पात्रतेच्या हिशोबानं तुम्ही जे काय डिझाईन करताय ते फक्त एवढं मस्त बनवा की ती बघितल्या समोरच्याला वाटलं पाहिजे कामाची व्यक्ती आहे. आणि त्याचा पोर्टफोलिओ त्या रिझ्यूमसोबत कनेक्ट करा. तुमच्या ॲटोकॅडचं सर्टिफिकेट बघितलं जात नाही, तुमचं स्केचअपचं सर्टिफिकेट बघितलं जात नाही, तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये किती पारंगत आहे, त्यामधलं तुमच्याकडे किती स्किल आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करतं की तुमचं सिलेक्शन करायचं की रिजेक्ट करायचं. आणि इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी विचारले जातात. आणि त्या प्रश्नांना तुम्ही सडेतोड उत्तर देत जाता, तेव्हा कुठंतरी तुमचं सिलेक्शन होतं. मग आता स्किल डेव्हलप केलं पाहिजे
इथपर्यंत तर तुम्हाला समजलं. मग हे आता डेव्हलप करायला कुठं जायचं हा प्रश्न पण आहे तुमच्यासमोर. कॉलेजमध्ये तुम्हाला ॲटोकॅड किती शिकवलं? नाही शिकवलं. स्केचअप शिकवलं का? नाही शिकवलं. लुमियन शिकवलं का? नाही शिकवलं. बरं, आता एक कॉलेज आणि इन्स्टिट्यूट तुम्हाला आहे ना, म्हणजे मॅडम वाईट वाटून घेऊ नका, पण कॉलेज तुम्हाला एक क्वालिटी लर्निंग देऊ शकतं, पण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी नाही देऊ शकत. तर तुम्हाला स्वतःला पण करता आल्या पाहिजेत, बरोबर? तर यश वास्तूमध्ये आहे ना, हे जे काही 3,500 कॉन्ट्रॅक्टर आम्ही तयार करणार आहेत ना, ह्याच्यामध्ये अनस्किल्ड कॉन्ट्रॅक्टर आणि टेक्निकल लोक आम्ही इन्व्हॉल्व करतो. का माहिती आहे? माझ्यासारखा बी ए नापास झालेला माणूस ॲटोकॅड व्यवस्थित ऑपरेट करू शकतो. व्यवस्थित म्हणजे तसा व्यवस्थित नाही, ज्या गोष्टी आत्तापर्यंत एका चांगल्या आर्किटेक्टला जमल्या नाहीत त्या मी स्वतः केल्या. तिथं रोहित बसलाय, तिथं राहुल बसलाय, आणि फेसबुक पेजवरती किंवा इंस्टाग्रामवरती तुम्हाला ज्या काही डिझाईन्स दिसतील त्या या स्वतःनं ड्राफ्ट केलेल्या आहेत. सेशन झाल्यानंतर चेक करा, ठीक आहे? तर माझ्यासारखा उच्च माध्यमिक नापास झालेला मुलगा एवढं करू शकतो, तर तुम्ही तर राज्यानो टेक्निकल आहे, तुमच्याकडं माझ्यापेक्षा जास्त स्किल आहे, आलं ना? तर हा आत्मविश्वास तुमचा आता जागा करा. पुस्तकात शिकवलेल्या गोष्टी कदाचित तुम्हाला प्रॅक्टिकल करत असताना वेगळं वाटेल, आणि ह्याच्यात काहीतरी वेगळंच आहे, इकडं काहीतरी वेगळंच चाललंय, ह्या इंजिनिअरिंगचा त्याचा काही ताळमेळच लागेना. पण घाबरायचं काय कारण नाही. पुस्तकात शिकवलंय तिथं ते पण महत्त्वाचं आहे. भले कॉन्क्रीट पुस्तकात जे शिकवलं ना तुम्हाला ते प्रॅक्टिकली चालत नाही. तुम्ही जरी प्रॅक्टिकली करायचा प्रयत्न केला ना, तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का, ही केलं एवढं केलं, इथनं पुढं तू माझ्या साईटवर येईल नाही तर जोड्यानं मारेन तुला. ही ही कुठली वस्तुस्थिती आहे साईटवरची, आलं लक्षात? तर त्याला दुसरा एक टेक्निकलमध्ये ऑप्शन आहे, कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. झाले तुम्हाला कॉन्क्रीट मिक्स डिझाईन आहे ना? पण ती नाही आठवत त्यावेळेला. आपल्याला काहीतरी कॉलेजमध्ये वेगळं शिकवलं आणि ही काहीतरी वेगळं सांगते, असं म्हणजे तुम्हाला फक्त ब्लेमिंग कसं करायचं एवढंच माहिती आहे. पण तो तुमच्या वयाचा दोष आहे बाळांनो. आणि थोडंसं तुम्ही का नाही नव्या रक्ताचे असल्यामुळे काय होते, लगेच कोणाला तरी दोष देऊन रिकाम व्हायचं, म्हणजे मी कसा शेप राहील, मीच कसा बरोबर, ती मॅडमच कशी चुकीची, इतक्या आपण शाने समजतो स्वतःला. तर तसं करू नका. प्रत्येक शिक्षकाचा, इन्स्टिट्यूटचा, सगळ्यांचा आदर करा. आणि ही माहिती, अशी जी माहिती मी आज तुम्हाला दिली मित्रांनो, खरंच माझ्या उभ्या आयुष्यात मी तुम्हाला सांगतो, मी माझ्यासाठी मी मेंटॉर शोधण्याचा प्रयत्न केला. 2014 साली मला मेंटॉर मिळाला सुद्धा, पण जो मेंटॉर मला मिळाला तो कन्स्ट्रक्शन सेक्टरमधला नव्हता, तर त्याचा तो बिझनेसच होता, बिझनेस कोचिंग करणं. आणि त्या अभ्यासाचा भाग म्हणा किंवा त्यातून अभ्यास करत करत मी मग कन्स्ट्रक्शन सेक्टरचा पुष्कळ अभ्यास केला. माझी मिसेस तिथं बसली, तिला विचारा की मी तिला किती वेळ देतो, मी माझ्या घरात किती वेळ देतो. मी घरात वेळ नाही देत. मी का माहीत आहे, लाईफमध्ये एकतर परिस्थितीतनं, गरीब परिस्थितीतून आपण आलेलो आहे, आणि एक चांगलं आयुष्य जगायचं आहे माझ्या कुटुंबाला, त्यासाठी मला काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. कुछ पाना है तो कुछ खोना पडेल. तर मी ध्येयवेडा व्यक्ती आहे, त्यासाठी मला ह्या गोष्टीचं कधीच वाईट नाही वाटलं की मी माझ्या कुटुंबाला वेळ देतो. याचा अर्थ असा नाही की मी कुटुंबाला वेळच नाही देणार, 100% वेळ देणार. पण जे काय माझे गोल मी सेट करून ठेवलेले आहेत ते जोपर्यंत ॲचिव्ह नाही होणार ना, तोपर्यंत मी तर मरणार तर नाहीच आहे. पहिली गोष्ट ते गोल ॲचिव्ह करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्याला परत फॅमिलीला वेळ द्यायची. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. आपल्याकडे काही मोजके अवयव आहेत, डोळे, हात आणि पाय. बाकीचे अवयव नसले तरी चालतील, पण किमान हे 2-3 अवयव आहेत ना, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. जोपर्यंत डोळ्यांनी चांगलं दिसतंय ना, तोपर्यंत रेटून अभ्यास करा. जोपर्यंत पायानं चालता येतंय आणि हाताने काम करता येतंय, तोपर्यंत भरपूर काम करा. एक दिवस आयुष्यातला असा येणार आहे, तुमचे हातपाय चालणार नाहीत, तुमच्या डोळ्यांना तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. त्यावेळेला तुमच्याकडे वेळ असणार आहे. ऑलरेडी मला चष्मा लागला आहे, अजून नंबर वाढला आहे. मी मगाशीच मॅडमला विचारलं की इथं कुठलं ऑप्टिकलचं आहे का, मला चष्मा बनवून घ्यायचा आहे, आमच्या तिकडे भेटत नाही व्यवस्थित. तर म्हणले मला इथलं काय माहीत नाही. तर आता मी डोळ्याने थोडासा थकलो आहे,
याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे ऑप्शन नाही, मी चष्मा बदललाय, बदलून घेणार, मला चांगलं पुन्हा पुन्हा दिसेल, मी पुन्हा अजून नवीन एनर्जीनं काम करेल. तर ती एनर्जी तुमच्यामध्ये डेव्हलप करा. आणि हे बघा, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ह्या असल्या फालतू गोष्टीत अजिबात रे देवानं वेळ घालवू नका. नाहीतर हा जो क्वालिटी टाईम आहे ना तुमच्या आयुष्यातला हा जो क्वालिटी टाईम आहे ना तुमच्या आयुष्यातला, हा फार फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की आयुष्यात पुढं आहे ना, तर बघा म्हणजे वास्तविक मी जो अनुभव घेतला ते मी तुम्हाला सांगतो. तुमचा जोडीदार हा चेहऱ्याने सुंदर असण्यापेक्षा मनाने सुंदर असणारा जोडीदार तुम्ही शोधा. त्यामुळे तुमची लाईफ पण सेटल होईल आणि तुम्ही जे करताय ना तिथं तुमचे गोल अचीव करायला पण तुम्हाला मदत करेल. तर ह्या फालतू गोष्टीत वेळ नका घालवू. आणि कुठल्याही बापाला असं वाटतं की माझ्या मुला मुलीचं वाटोळं व्हावं, तुम्हीच तुमच्या हाताने वाटोळं करून घ्या. पटतंय वळ काय जणांना पटतंय. ठीक आहे. तर नोकरीत पण या पद्धतीची चॅलेंजेस आहेत. आता बिझनेसमध्ये 27 प्रकारचे चॅलेंजेस आहेत. तर 27 प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आहेत आणि बिझनेसच्या ठिकाणी सुद्धा आहेत. मग नोकरी जर तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला ठराविक स्किल असणं गरजेचं आहे. आणि ती मी सांगितलं आहे त्याप्रमाणे ट्रॅक आयडेंटिफाय करा. डिझायनिंग असेल, कॉन्ट्रॅक्टिंग असेल किंवा स्ट्रक्चरली जे काय असेल ते एकाच सब्जेक्टमध्ये मास्टरी मिळवा, त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हा. आणि मग त्याच्यासोबत पोर्टफोलिओ कनेक्ट करून तुम्ही जॉब अप्लाय करू शकता. तुम्हाला चांगली सॅलरी पण भेटेल. ठीक आहे ना. तर 27 प्रकारचे तुम्हाला चॅलेंजेस आहेत. ते त्यापैकी पहिलं चॅलेंजेस आहे तुम्हाला अध्यात्म. तर अध्यात्म काय आहे, आता तुम्ही त्या अभयसिंहला ओळखत असाल ना, IIT बाबा तो शिकून गेलेला. तो आता अध्यात्म म्हणजे एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेत आपल्याला जायचं आहे. आपल्याला म्हणजे जायचं म्हणजे बाबा नाही व्हायचं आहे आपल्याला. हां. तर पहिले हे समजून घ्या, आत्म म्हणजे अभ्यास, म्हणजे आपला आत्मा, बरोबर ना. म्हणजे स्वतःचा अभ्यास म्हणजे अध्यात्म. आणि त्या अवस्थेत IIT बाबा गेलेला आहे. त्याला कळून चुकलंय की आयुष्यात कुणीच सुखी नाही. आणि शिव म्हणजे शून्य आणि अनंत शून्य. आलं लक्षात. म्हणजे फिरून तुम्ही काही जरी करून आला का नाही तर शेवटी काय आहे, शून्यच आहे. शेवटी काय, शून्यच आहे. त्यामुळं आयुष्यात जर कधी वाटलं ना तुम्हाला की अहंकार आहे माझ्यामध्ये, इगो आहे, ॲटिट्यूड आहे, तर काय करायचं माहिती आहे का, कुणाला पण जमत नाही बरं का, पण ज्याला जमल ना तो आयुष्यात खूप पुढं निघून जाणार. तर हे एवढं मोठं कॉलेजचं कॅम्पस आहे, बरोबर ना. तर या कॉलेज कॅम्पसमध्ये जायचं, जिथं कुठं वॉशरूम आहे खराटा घ्यायचा आणि जेवढी काय तिथं मुलं असतील ना त्यांच्यासमोर ते वॉशरूम साफ करायचं. आणि असाच व्यक्ती फक्त या पृथ्वीवरचा खरा व्यक्ती आहे. त्याला कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही, घमंड नाही, असा व्यक्ती ती गोष्ट करू शकतो. तुम्ही मला सांगा, यश वास्तूच्या ऑफिसला कधी या, आमच्या स्टॉप समोर मला म्हणा सर तुम्ही तुमच्या ऑफिसचं वॉशरूम साफ करून दाखवा. मी हाताच्या बाह्या मागू सरून हसत खेळत, मी आलो, तुमचा वाईट नाही वाटणार, मी वॉशरूम साफ करतोय, काय वाईट वाटून घ्यायचं काम आहे. शेवटी त्या प्रक्रियेतून मला पण जावं लागतं ना. तर तो अहंकार, इगो आपला भले आपल्यामध्ये आहे, पण तो कमी करण्यासाठी आपल्याला अध्यात्माची फार गरज आहे. बरं, फक्त तेवढी गोष्ट करण्यासाठी नाही, तर मी मेंटली पण हेल्दी असलो पाहिजे, मी फिजिकली पण हेल्दी असलो पाहिजे. त्यासाठी अध्यात्म पाहिजे. हे स्किल तुमच्यामध्ये असलंच पाहिजे. याच्यामुळे तुम्हाला काय होतं मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही लोकांसोबत प्रामाणिक राहू शकता. फॉर एक्झाम्पल, माझ्यामध्ये एक हृदय आहे आणि ते माझ्यासोबत प्रामाणिकपणे धडकतंय. आता ते काय म्हणतंय, राजा तुझं वय आता 40 वर्ष झाले, तू मला 40 वर्ष खूप थकवले, तुला संध्याकाळी झोपायला लागतं, तू झोपतो, पण 24 तास मी तुझ्यासाठी धडकतो. सो मी तुझ्यासाठी आता एक 5 मिनिटं रेस्ट घेतो, तू जरा गप्प पडून राहा. काय होईल, काय होईल, काय होईल? हां, बरोबर ना. मग आता थोडंसं सिरियस व्हा, की त्यांनी रेस्ट घेतली तर आपण कायमच्या या पृथ्वीवरनं उठू. तर तेवढं प्रामाणिक आपलं हृदय आपल्यासोबत जर आहे तर आपण इतरांसोबत सुद्धा तेवढंच प्रामाणिक
राहायला पाहिजे की नाही, आणि ते राहण्यासाठी आपल्याला अध्यात्माशी थोडीशी सांगड घालणं गरजेची. मग तुम्ही जॉब करा नाहीतर बिझनेस करा, ही तर त्याची गरज आहे. दुसरा मुद्दा आहे स्वतःची ओळख. जसं मी मगाशी सांगितलं की मी कोण आहे, तर मी एक माचीसमधली अशी काढे जगाला लावू शकतो. बी पॉझिटिव्ह, बरोबर की नाही? तर स्वतःला आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपण की मी कोण आहे, माझ्यामध्ये असं कोणतं पॅशन दडलंय ज्याचा या समाजाला फार उपयोग होणार आहे आणि त्या समाजाची मी गरज पूर्ण करू शकणार आहे. जर मला माहीतच नाही मी कोण आहे, तर कसं कळणार आपल्याला? तर ही देखील त्यामधली एक चॅलेंजिंग बाब आहे. तुम्ही जग बदलायच्या नादाला लागू नका. तुम्ही फक्त स्वतःला बदलून दाखवा, जग आपोआप बदलतं. ठीक आहे. त्यानंतर न्यूनगंड. न्यूनगंड म्हणजे काय? न्यूनगंड म्हणजे काय माहिती आहे का? मी मगाशी पण सुरुवात केली की मॅडम एवढं इंग्लिश आपलं काही चांगलं नाही. मला यात वाईट वाटून घ्यायचा काही संबंध नाही आणि त्याच्यामुळे मला काही कमीपणा वाटायची पण गरज नाही. जे आहे ते आहे. नाही येत मला इंग्लिश, नाही येत. प्रॉब्लेम काय आहे? नाही येत तर नाही येत, पण ते काम केल्याशिवाय पण माझं चालत नाही, तर मी तो सोर्स खरेदी करू शकतो. त्यानंतर स्वॉट ॲनालिसिस. कमजोर आणि ताकद म्हणजे स्ट्रेंथ आणि विकनेस. आपल्या स्वतःमध्ये अशी कोणती ताकद आहे आणि कोणती कमजोरी आहे हे देखील आपल्याला कळणं गरजेचे. मग आता समजा ही ताई इथं बसली, हिची कमजोरी आहे की हिला कोणीतरी काहीतरी बोललं, हिला डिमोटिवेट केलं की हिची एनर्जी डाऊन होती, मग ही काहीच करू शकत नाही, है ना? मग असं माहीत असतं, आजूबाजूच्या लोकांना माहिती असतं की एखाद्याला कसं खिजवायचं, एखाद्याला कसं डावचायचं. मग त्याला डवचलं की काय होतं, ती ॲटोमॅटिक खाली येतं. तर ही सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की माझा वीक पॉईंट काय आहे. जो वीक पॉईंट बाकीच्यांना कळाल्यामुळं मी डिमोटिवेट होतो. जर ही गोष्ट तुम्हाला आत्ता माहीत पडली आणि परत जर लोकांनी तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही डिमोटिवेट होतच नाही. टाईम मॅनेजमेंट. आता तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं करता? दिवसभरातला कोणता असा वेळ आहे जो फिक्स तुम्ही त्या गोष्टीसाठी खर्च करता? केलंय का तसं? म्हणजे मी आज ठरवलंय, आज नाही म्हणजे माझं रोजचं शेड्यूल आहे की मी आज 1 तास म्हणजे रोजच 1 तासाचा अभ्यास करणार आणि त्याची ठरलेली वेळ आहे दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंतची. त्यानंतर 4 ते 6 वाजेपर्यंत मी फक्त व्हॉट्सअपच बघणार, इंस्टा चापसणार, गेम खेळणार, त्यानंतर फेसबुक, त्यानंतर यूट्यूब, त्यानंतर 11-12 वाजता बघायचं कुठल्या फ्रेंडचा मेसेज आला आहे, 2-3 वाजता चांगलं झोपायचं आणि सकाळी मग चांगलं टिंगटिंगवर ऊन पडेपर्यंत झोपायचं. हे टाईम मॅनेजमेंट सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि यातून तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःला शिस्त लावण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर नवीन कस्टमर जोडण्याचे कौशल्य. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे, आता असं पकडून चाला की तुमच्यासमोर एक कस्टमर आहे असा की याच्याकडे हजारो साईट आहेत तुम्हाला देण्यासाठी. तुम्ही मला असं काय सांगणार ज्याच्यामुळे माझ्याकडच्या काय साईट आहेत त्या मी तुम्हाला देईन? काहीच नाही, कारण तुम्ही आत्ता आहे ना एकदम ब्लँक आहे. आणि हे स्किलसुद्धा शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या क्लायंटसोबत मीटिंग करायची वेळ येईल, तुम्हाला एखादी साईट मिळणार आहे असं जेव्हा तुम्हाला कोणीतरी एखादा रिलेटिव्ह फ्रेंड तुम्हाला सांगेल ना, त्यावेळेला प्रॉब्लेम काय होणार आहे माहिती आहे? म्हणजे त्यावेळेला तुम्हाला असंख्य प्रश्न पडणार आहेत की काय बोलायचं असतं या क्लायंटसोबत, याला मी काय असं सांगू ज्याच्यामुळं ही 20 लाखाची साईट मला मिळेल. कारण 20 लाखाची साईट जेव्हा तुम्हाला मिळणारी असते का नाही, त्यावेळेला तुम्हाला तिथं जवळपास 3 ते 4.5 लाख रुपये कमवण्याची ऑपॉर्च्युनिटी तयार झालेली असते. किती महिन्यात? 6-7 महिन्याचं काम असतं. तर 6-7 महिन्यात तुम्हाला 3.5-4 लाख रुपये जर मिळणार असतील तर तुम्हाला गुदगुल्या होणार का नाही? मग आता काय बोलायला पाहिजे त्याच्यासोबत? जर एवढा पैसा आपल्याला मिळवायचा आहे तर तुमच्याकडे ते स्किल असलं पाहिजे. त्यानंतर बिझनेस मॉडेल. हे कॉलेज सगळं चाललंय, हा सुद्धा एक बिझनेसचाच पार्ट आहे, बरोबर? तर हे एक मॉडेल आहे. कॉलेज म्हणजे काय? एक बिझनेस मॉडेल आहे आणि ह्या बिझनेस मॉडेलच्या ताकदीवर शॉर्टबट स्वीटमध्ये सांगेन मी की कुठलीही एखादी कंपनी ही एका फक्त बिझनेस मॉडेलवरतीच चालते, ज्यासाठी म्हणजे एखादी 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, यांना जसं आपल्याला पेट्रोल किंवा डिझेलची गरज पडते
तसं कॉलेज किंवा कुठलीही एखादी युनिव्हर्सिटी उभ्या करण्यासाठी, कंपनी उभी करण्यासाठी त्याला फक्त एक बिझनेस मॉडेल मदत करतं. तुम्हाला इंजिनिअरिंगला ब्ल्यू प्रिंट नावाची कन्सेप्ट सांगितली असेल. म्युन्सिपल ड्रॉइंगला करण्यासाठी काय लागतं? ब्ल्यू प्रिंट लागते. यापूर्वी लागत होते, आता सगळ्या ऑनलाईन झाल्यात गोष्टी, त्यामुळं आता गरज पडत नाही फारशी. तर ती ब्ल्यू प्रिंट म्हणजे बिझनेस मॉडेल. त्यानंतर आहे बांधकामाचा करार देखील कसा करायचा हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. तर करार करण्यासाठी आपल्याला लागतो वकील. आता वकील म्हणजे फक्त वकीलच का? आता आपल्याला समजा एखादी साईट सुरू करायची आहे, तर किती लोकांचा, टेक्निकल लोकांचा रोल प्ले होतो तिथं. आर्किटेक्ट आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, साईट इंजिनियर आहे, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, आहेत का नाही एवढे सगळे? म्हणजे एक साईट करण्यासाठी एवढ्या लोकांची गरज पडते आपल्याला. तर ॲग्रीमेंट करण्यासाठी वकिलांमध्ये सुद्धा त्या फॅकल्टीज आहेत. तो वकील सुद्धा आपल्याला कळला पाहिजे की आपण कोणत्या वकिलाकडे जायचं. त्यानंतर लोकसंपर्क वाढवण्याचं कौशल्य पाहिजे. तर लोकसंपर्क कशानं वाढवणार तुम्ही? तुम्हाला जसं मी मागाशी म्हणलं की कुठलाही व्यक्ती आयुष्यात एकदाच घर बांधतो. नवीन कस्टमर तुम्हाला मिळवायचे तर लोकसंपर्क वाढवता आला पाहिजे ना. तर तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तर त्यासाठी मी असे पण कॅन्डिडेट बघितले तुमच्यासारखे टेक्निकल, की या लोकांना फर्म रजिस्टर कशी करायची असते हेच माहीत नाही. ह्याने काय करायचं माहिती आहे का? XYZ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड असं आमच्या एका मित्राने पण केलं होतं. XYZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. सकाळी उठून त्याला मी बघितल्यावर फोन केला, म्हणलं बाबा हे तू कधी रजिस्ट्रेशन केलंस? तर म्हणला ह्याचं काय रजिस्ट्रेशन असतं? म्हणला आपली कंपनी आहे म्हणला प्रायव्हेट लिमिटेड. अरे म्हणलं येड्या डोक्याचा माणूस आहे काय? हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन असतं. हे काय असं कोणी पण उठसूट प्रायव्हेट लिमिटेड नाही लिहू शकत. म्हणलं असं आहे का? म्हणलं बावळाटावानी काय करतो ते सगळं काढून टाक, नाही तर म्हणलं विनाकारण कोणतरी कंप्लेंट करेल तुझ्यावर. किती प्रकार आहेत बँक अकाउंटचे? सेव्हिंग, हां, सेव्हिंग म्हणल्यावर पर्सनलच आलं की त्याच्यात काय असतं? जॉईंट अकाउंट असं, हां 3. अजून भरपूर आहेत, पण तुम्हाला जेमतेम जेवढी गरजेची असतात तेवढी माहिती आहेत. तर फर्मसाठी लागतं ते अकाउंट म्हणजे करंट अकाउंट, बरोबर. मग फर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला करंट अकाउंटसुद्धा काढणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमधून जाण्यासाठी तुम्हाला लागतो तो म्हणजे CA. आणि CA म्हणजे लग्न करताना ब्राह्मण जो कसा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, तो असल्याशिवाय विधीच कंप्लीट होऊ शकत नाही, तसं व्यवसायात CA पण तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात व्यवसायाचा भटजी म्हणजे CA. आणि तुम्ही तुमच्या फर्मला नाव दिलं आहे आणि उद्या समजा ती फर्म नावारूपाला आली, हे चॅलेंजेस दिसतात छोटे बरं का तुम्हाला, पण ही गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आहे आणि तीच मी तुम्हाला सांगतो. उद्या फर्म तुमची नावारूपाला येईल आणि ती जर कायदेशीर रजिस्टर्ड नसेल तर लोक काय करतात माहीत आहे? अलीकडे इंस्टावर, फेसबुकवर तर त्याच्या अकाउंटला जास्त फॉलोअर्स भेटत आहेत म्हणून फेक ID पण तयार करतायत आणि फॉलोअर्स वाढवतात. चाललंय नाहीच, उद्या तुमच्या बाबतीत पण ते होऊ शकतं. पण तुम्ही जर रजिस्टर्ड केला असेल आणि असा जर कोणी फेक ID बनवला असेल तर तो तुम्ही पूर्णपणे बॅन करू शकता. पण तुमच्याकडे कुठले लिगल डॉक्युमेंट नसतील ना, काय नाही होणार. तुमच्या हातातला बाण तुम्ही आह्याचा काढून दुसऱ्याच्या हातात दिला. त्यानंतर साईट एक्सपिरियन्स तुम्हाला फार महत्त्वाचा आहे. साईटचा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. आता तुम्ही नोकरी करा नाही तर बिझनेस करा, पण सगळ्यात अगोदर मी एकच सांगेन की पासआउट झाल्यानंतर पहिली स्टेप उचलायची आहे ती म्हणजे साईट एक्सपिरियन्ससाठी. आणि या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय जॉबसुद्धा मागायला जाऊ नका आणि बिझनेससुद्धा करायला जाऊ नका. त्यानंतर आहे कस्टमर कॅटेगरी. कस्टमर कॅटेगरी कळणं फार गरजेचं आहे. आज बघा मार्केटमध्ये चायनाचा फोन विकणाऱ्या पण कंपन्या आहेत आणि आयफोन विकणाऱ्या पण कंपन्या मार्केटमध्ये आहेत. आणि मग तो टार्गेट ऑडियन्स कोण आहे हे तुम्हाला परफेक्ट माहीत पडेल. त्यानंतर आहे की व्यावसायिक तत्त्व. आता ही तत्त्व काय आहेत? तत्त्व प्रत्येकाकडे असतात की नाही? म्हणजे एखाद्या मित्रासोबत समजा काहीतरी नाही त्याच्यासोबत बोलायचं कारण तो माझ्या तत्वाच्या विरोधात वागलाय, तिथून पुढं त्याची माझी गट्टी आयुष्यभर आता मी त्याच्यासोबत बोलणार नाही, असं कोणाच्या बाबतीत झालंय. आणि एवढी तत्व असून पण 4-6 महिने गेलं की परत ही एकमेकाच्या खांद्यावर टाकून चालते. तत्व ही बोलली जात नाहीत, तत्व जगली जातात. आणि जो माणूस तत्व जगतो
तोच खऱ्या आयुष्यात यशस्वी होतो, का तर बाकी सगळे फेल आहेत. आता तत्वाचं मी एक उदाहरण देतो की विट्यातला तुम्हाला शिवाजी चौक तर माहीतच आहे. रेड कलरचा सिग्नल लागलाय, पहाटेचे 5 वाजलेत, तुम्ही बाईकवर आहे, रस्त्यावर कुणीही नाही, सिग्नल मात्र लागलाय, थांबणार की जाणार? आवाज मोठा काढा की जरा. जाणार ना? याला म्हणतात तत्वाच्या विरोधात जाणं. काय डिसिप्लिन आहे आपल्यात? कोण नाही ना, लागलाय ना सिग्नल, नाही कोण रस्त्यावर, जा निघून, आहे ना? तर ही तत्व तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफमध्ये मदत करतात. ती कशी तुम्हाला मी आता आपल्या फील्ड रिलेटेड सांगतो. साईट तुम्ही घेतली, मगाशीच विषय झाला की कुठलाही ओनर हा आयुष्यात घर एकदाच बांधतो, त्याला आपण विश्वासानं काम करून दिलं पाहिजे. मग त्याच्या साईटवर जर एखादी घटना चुकीची घडली, एखादी ॲक्टिव्हिटी चुकीची जर घडली, ती ओनरला कळाली नाही, मात्र तुम्हाला कळाली, तर तुम्ही ते करेक्शन करून घेणार की त्यालाच प्रोसीड करणार? करेक्शन करून घेणार. अरे बाबा, तिथं वेळ जाणार आहे, परत पैसे खर्च होणार आहेत, परत लेबरचा पगार आपल्याला द्यावा लागणार आहे, खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तरी पण करेक्शन करणार आपण. येस. आता तिथं तुम्ही वाचल्यावर तुम्हाला समजलं असेल की साईट चेकलिस्ट. असं समजा की तुमचं आता लास्ट इयर संपलंय आणि तुम्हाला एका नवीन साईटवरती जायचं आहे आणि लाईन आउट करायचं आहे. त्यासाठी काय काय टूल्स लागतात सांगा? काय लागणार? साहित्य काय लागणार? तिथं लाईन आउट करायचं आहे तुम्हाला एका फ्रेश साईटचं. हां, लाईन दोरी, टेप, हां, फक्की, फक्की, हां, वळंबा, हां, बरं, हां, डेबल ट्यूब लागणार, बरं, ड्रॉइंग लागणार, हां, अजून बोला 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 पटा. काय सेंटर लाईन? सेंटर लाईन प्लॅन, बरोबर, हां, पुढं. तर जेव्हा तुमच्याकडे चेकलिस्ट असते ना, त्यावेळेला आठवत बसायची गरज पडत नाही. ही चेकलिस्ट आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मला पाहिजेत आणि या सगळ्या असतील तरच लाईन आउट होईल, हा कॉल तुमच्या समोरच्या ठेकेदाराला मिस्त्रीला गेला पाहिजे. आणि जर मग हे तुम्हाला जर आठवायला लागत असेल तर तुम्हाला परत माघारी पाठवाय पण लागेल, काय तर राहिले. आलं लक्षात? तर या गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्या. ह्या साईटच्या चेकलिस्ट सुद्धा तुम्ही आत्तापासून बनवायला सुरुवात करा. तर तुमच्या जॉबची सुरुवात असेल किंवा बिझनेसची सुरुवात असेल, यासाठी सगळ्यात पहिली सुरुवात जर कुठून करायची असेल तर ती ॲटोकॅडपासून केली पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. ॲटोकॅड शिकणं काय अवघड नाही आहे. माझ्यासारखा माणूस कुठपर्यंत युनिट सेटअपपर्यंतच ॲटोकॅड शिकला. ती पण लय गमतीचा विनोदाचा भाग आहे. थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला पण लक्षात राहील काय मुद्दा होता. तिथं ॲटोकॅड शिकवणार म्हणून त्यांनी जाहिरात केली. त्यावेळेला इंटरनेट होता, आताही निघाले 2G 3G 5G गुरुजी काय असेल. तर त्यावेळेला ते असलं काय होत नव्हतं. 1 MB डाउनलोड करायचं म्हणलं तर 2-2 3-3 तास लागायचं. व्हॉट्सअप बिट्सअप काय नव्हतं, ईमेल होता आम्हाला, रेडिट मेल यूज करायचो आम्ही, जीमेल नाही. ठीक आहे. मग त्या काळामध्ये डबा होतं कॉम्प्युटरचं. आताही चांगलं आलं आहे, मॉनिटर वगैरे सुंदर सुंदर सगळं आलं. मग ॲटोकॅड शिकायचं. मग मला ते आमचे पार्टनर आर्किटेक्ट असल्यामुळं त्या ड्रॉइंग बोर्डवरती कसं ड्रॉ करायचं असतं मला माहीत पडलं. माझा आर्किटेक्टचा कोर्स त्याच्या ऑफिसमध्ये बसूनच झाला. आलं लक्षात? मग असं करून मी ते हाताने ड्रॉइंग ड्राफ्ट करायला शिकलो. आणि मग परत वाटलं आता कम्प्युटर शिकू, काय फरक पडतो त्याला. मग ती जाहिरात झाल्यावरती आमच्या मसवडचे 7-8 इंजिनियर होते आणि त्यामध्ये ह्या एकटाच वेडा गधडा कुठला गेला जाऊन त्यांच्या बॅचमध्ये बसलाय, मला ॲटोकॅड शिकायचं आहे म्हणून. आता त्या 7-8 इंजिनियर लोकांना लाज वाटायला लागली. या आम्ही सगळी टेक्निकल टीम आणि त्याच्यात ही बावळा टीम बसली. कशासाठी? ॲटोकॅड शिकण्यासाठी. मग ती आर्मी रिटायर्ड झालेला व्यक्ती आम्हाला शिकवायचा ॲटोकॅड आणि त्याला ही केल्याशिवाय तरी शिकवतच येत नव्हतं. तरी पण आपलं सर करत करत कसं बस तरी शिकलं. आणि त्याचं जरा मग ते ओव्हर ड्रिंकिंग झाल्यामुळे ते जे काय मेन ओनर होते त्या इन्स्टिट्यूटचे, त्यांनी काय सांगितलं, तुम्ही येऊ नका,
मग ते युनिट सेटअपपर्यंत शिकवलं होतं. तेवढ्या सगळ्या गोष्टीवर तिथनं पुढचा सगळा शोध आम्ही स्वतः लावून ॲटोकॅडमध्ये चांगली एक्सपर्टीज मिळवली. ॲटोकॅडमध्ये ड्रॉइंग बनवायला मला फक्त सेंट्रल लाईनचा जर ड्रॉइंग मला ड्राफ्ट करायचा असेल मोजून 5 ते 7 मिनिटं लागतात. जर तुमच्या हाताखालून जर ही गोष्ट गेली नसेल ना तर ह्याचं महत्त्व तुम्हाला काहीच कळणार नाही. कदाचित सरांना मॅडमला लक्षात आलं असेल की 5-7 मिनिटात सेंट्रल लाईन ड्राफ्ट करणं म्हणजे फार मोठी अचिव्हमेंट आहे. बरोबर की नाही मॅडम? तर पहिलं आहे बेसिक, तुम्ही ॲटोकॅड लर्न करा आणि ॲटोकॅड झाल्यानंतर तुम्ही स्केचअपकडे जा. स्केचअपमध्ये काय घडतं तर स्केचअपमध्ये 3D बनवता येतो. ठीक आहे. आणि स्केचअप एवढं सोपं टूल आहे मित्रांनो. आता ॲटोकॅड झालं, स्केचअप झालं, थर्ड आहे तुम्हाला रेंडर करणारं सॉफ्टवेअर पाहिजे. मग ह्याच्यामध्ये लुमियॉन एक आहे, व्हीरे एक आहे, एन्स्केप पण आहे. एवढ्या फक्त गोष्टी शिका आणि ह्या शिकून झाल्यानंतर ठरवा जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे. या गोष्टीनंतर शिकल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो 25,000 प्लस सॅलरी तुम्हाला भेटेल जर जॉब करायचा निर्णय घेतला तर. पण पेशन्स ठेवून जर स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर 75,000 ते 1,00,000 रुपये तुम्हाला महिन्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. हे सगळं ऐकून वाटलं असेल बिझनेस नको, नोकरीच बरी आहे का नाही. तर नोकरी करायची तर मी आता सांगितलं त्या पद्धतीनं ठराविक विषयांचा अभ्यास करून तेवढ्याचीच एक्सपर्टी मिळवा आणि त्यातच इनोव्हेटिव्ह सातत्यानं करत राहा. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे करत बसू नका. तुमच्या हाताला काय नाही लागणार. एक्सपर्टीज डेव्हलप करा आणि अशा एक्सपर्टीज डेव्हलप करा की ते गट्स फक्त तुमच्याकडे असले पाहिजे. तुम्ही जी गोष्ट केली ना ती इतरांना जमली नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करा तर तुम्हाला व्हॅल्यू आहे, नाहीतर तुम्हाला कोणी नाही विचारणार. आता याला सोल्युशन काय की या सगळ्या 27 मधल्या जेवढ्या काही स्किल आहेत, अजून पण 27पेक्षा भरपूर गोष्टी आहेत. मी खरं तर टाळले तुम्हाला सांगायचं. त्याचं एकमेव कारण असं आहे की तुम्ही परत थोडंसं निगेटिव्ह जाऊ शकता, म्हणजे निगेटिव्ह होऊ शकता की बाबा एवढं सगळं आहे तर नको, आपण काहीतरी ती नोकरीच बघू, ही मगजमारीच नको. तर याला सोल्युशन आहे की आपल्याकडे 2 वर्षाची इंटर्नशिप देणार आहे. ती काही MOU असतं ना मॅडम, ते आम्ही तुमच्या कॉलेजसोबत करणार आहे. ठीक आहे. तर 2 वर्षाची इंटर्नशिप आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहिले 6 महिने अनपेड इंटर्नशिप असेल. त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही काय कंपनीसाठी चांगलं काय करू शकता असं जर काय दिसलं तर पुढच्या 6 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी तुमचा घरून ऑफिसपर्यंत येण्याचा जो काय खर्च आहे ती आमची कंपनी तुम्हाला देऊ कर. ठीक आहे. आणि त्यानंतर जर टिकून राहिला आणि चांगले बदल बघायला भेटले तर त्याच्यासोबत एक चांगली डीलसुद्धा करायला बसलेली आहे कंपनी. आणि या सगळ्या स्किल आम्हाला तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत. कारण यश वास्तू ही फक्त मान तालुक्यात काम करणारी एकमेव कंपनी नसून ऑल ओव्हर इंडियामध्ये हा प्रस्थ वाढवायचा आहे. त्यामुळं तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला गरज आहे किंवा तुमच्यासारख्या लोकांची उणीव आहे जी कधीच भरून निघू शकत. आलं लक्षात? तर तुम्हाला आज डिसिजन घ्यायची संधी मिळाली आणि त्या निमित्तानं जर तुम्ही इंटर्नशिप केली, तुम्हाला नाही आमच्याकडे जॉब करायचा पण आपण चांगलं रिलेशन बिल्ड करू शकलो, पुढं जाऊन आपण एकमेकांची साथ देऊ शकलो, करू सगळं शकलो, तर तुम्हाला बिझनेस गुरुकुल नावाचा एक ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला असा पण ऑप्शन आहे की इंटर्नशिप नाही जॉईन करायची पण हा सगळा लाभ तर घ्यायचा आहे. पण मित्रांनो हे फ्री नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसे द्यावे लागणार. का तर माझ्या 26 वर्षाच्या कालखंडामध्ये मी जे काही शिकलो आहे, मी जो काही स्ट्रगल केला आहे तो स्ट्रगल तुमच्या सर्वांच्या आयुष्यात करू लागू नये हा त्यामागचा एक मूळ उद्देश आहे. ॲटोकॅड शिकवायला काय, तुम्हाला यूट्यूबवरती फुकट ॲटोकॅड शिकून भेटेल, स्केचअप तुम्हाला फुकट शिकता येईल, लुमियॉन तुम्हाला फुकट शिकता येईल. पण प्रॅक्टिकली तुम्हाला जे नेमकं लागतं का नाही, म्हणजे आता थेअरी तुम्हाला येतं ठीक आहे पण प्रॅक्टिकली आणि साईटवरती नेमकं कशा पद्धतीनं वर्क करायचं असतं असं पकडून चाला की नवीनचे बांधकाम करायचं आहे. हां, नवीनची बांधकामाची तुम्ही कमांड टाकली कॅडमध्ये किंवा स्केचअपमध्ये, ती वॉल उचलली तुम्ही, पण वॉलच्या बाहेर तुम्हाला 4 इंचाचं प्रोजेक्शन बाहेर काढायचं आहे. तर तुम्हाला आता थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 9 आणि 4 किती? 13 इंच.
ते जे 4 इंच आपण बाहेर काढणार आहे ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का हो? हे तुम्हाला कोण सांगत? 4 इंच प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, 4.5 इंच पॉसिबल आहे, 5 इंच पॉसिबल आहे, 4 इंच पॉसिबल नाही. कोण सांगेल मला का पॉसिबल नाही? मॉर्टर कशासाठी वापरतात माहिती आहे? सांधे भरतो आपण त्याला काय म्हणतो? मॉर्टर ना, आहे ना. नवीन जाडीची भिंत असते की नाही, मग आपल्या विटा पण नवीन चाचेच असतात की नाही, आहे ना. एक एक वीट नवीन चाची आली, 4 इंचाची रुंदी येते त्याची, 9 आणि 4 13 झालं ना. मग आपण असं चिटकून दोन्ही एकमेकांना विटा ठेवू शकतो का? त्याच्यामध्ये सांधा भरला पाहिजे ना, तुमचा मोटर भरला पाहिजे की नाही. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या समजून घ्या नीट बारकाव्यानं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला या बिझनेस गुरुकुलमध्ये काय आहे. तर या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. मग परत तुम्ही सगळं ड्रॉइंग बनवणार आणि साईटवर गेल्यावर तो मिस्त्री तुमची मापं काढणार, म्हणणार बेअक्कल इंजिनियर, त्याला कळत नाही, नवीनचाची ईट असते अशी बाहेर काढली की 4 इंच, याला चिटकून कोण हे बापाने केलं तर कसं बांधकाम? आपल्या परस्पर आपल्या मालकासमोर आपली मापं काढतो. असलं इंजिनियर व्हायचं आहे तुम्हाला? आणि हे मला कसं काय सांगायचं सुचलं तुम्हाला? या फेजमधनं आम्ही पण आलोय, आम्ही पण लोकांच्या इंजिनियर झालेल्या पोरांना नावं ठेवली, परत कळलं जरा जमीन येऊया, ही बरोबर नाही. आहे तुझ्याकडे अक्कल तर वाट, पण कुणाला बदनाम नको करू. आणि म्हणून आज त्याची परतफेड करायची संधी मला या ठिकाणी मिळाली. ठीक आहे. त्यानंतर बिझनेस गुरुकुल जॉईन केल्यानंतर म्हणजे ह्या बिझनेस गुरुकुलमध्ये तुम्हाला आत्मनिर्भर कॉन्ट्रॅक्टर म्हणून बनवलं जातं. आणि दुसरी गोष्ट, यश वास्तूचा ऑथोराइज कॉन्ट्रॅक्टर होण्याची संधी तुम्हाला इथं निर्माण केली जाते आणि तुमच्याच लोकेशनला केली जाते, ज्यामध्ये 99% साईट या तुम्हाला विथ मटेरियल कशा देता येतील आणि त्यासुद्धा आमच्या सपोर्टिंग, आमच्या हेल्पने, तुमच्या नव्हे आमच्या ताकदीने ते काम तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल यासाठी मदत करते. ठीक आहे. तर इथपर्यंत माझं बोलून झालेलं आहे. आपले जर काही कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही या मित्राला फ्रँकली विचारू शकता. कसला रेट? प्लॅन काढायचा. नुसता प्लॅन काढायचा. आता तुला आमचं सांगतो, तू बाकीचं जजमेंट लाव बाबा कसं लावायचं तसं. यश वास्तूमध्ये 1000 स्क्वेअर फूटच्या आतल्या साईटचा प्लॅनिंगचा रेट 20,000 रुपये फिक्स आहे, ज्यामध्ये आर्किटेक्चरल डिझाईन, RCC डिझाईन आणि 3D एवढ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, प्लस वर्किंग ड्रॉइंग. ठीक आहे, म्हणजे डिटेलिंग ड्रॉइंग. तर एवढं सगळं करण्यासाठी 20,000 रुपये फिक्स घेते 1000 स्क्वेअर फूटच्या आतल्या साईटला. आणि त्यापुढं जर काम असेल तर 20 रुपये स्क्वेअर फूटने आम्ही चार्ज करतो. आणि हा रेट आमच्या तिथल्या स्थानिक लेवलच्या मानानं आम्ही 200% जास्त घेतो, इतरांच्या रेटपेक्षा 200% जास्त घेतो. मग तू विचार करू शकशील की तिथं बाकीचे लोक काय रेटनं काम करत असतात. त्याला तूच बोल ना, बोल बोल. डिग्रीच्या हा न्यूनगंड आहे, काय सुद्धा संबंध नाही. ते बाहेर गव्हर्नमेंटच्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी चालतील. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमचा पोर्टफोलिओज बघितला जातो, त्याच्यात तुमचं स्किल दाखवून द्या. मी अशी मुलं बघितलीत, मी असे कॅन्डिडेट बघितलेत ज्यांचे ITI झालेले होल्डर आहेत, MTech झालेल्या लोकांच्या पुढे निघून गेले. आता तुम्ही काय कराल? फॅक्ट आहे सर हे. हां, आम प्लेसमेंट मिळेल ना, जसं मी आता सांगितलं त्या पद्धतीने. आता सांगितलं ना मी, इंटर्नशिपमधून.
कंपल्सरी. मग तो त्याशिवाय आम्हाला कसं कळणार? असं समजा मग परत तिथंच आला मुद्दा. आई वडील म्हणतायत म्हणून तू नोकरीच्या बहाण्यानं आमची कंपनी जॉईन केली आणि तू काय करते माहिती आहे का? तुला स्किल डेव्हलप करण्यासाठी तू आमचा वेळ पण खर्च करते, वरून आम्हाला पैसे पण मागते. कशासाठी? तर मला सगळं शिकवा आणि मग मी तुमचा विचार करेन. असं थोडीच आहे. सामान्य नितीनला या ठिकाणी बोलवलं आणि बोलायची संधी निर्माण करून दिली आणि खरंच सगळ्या मित्रांसोबत गप्पा मारून खरंच मलाही खूप आनंद झाला. पुन्हा पण कधी आमच्या कंपनीची किंवा माझी आपल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्याची जर संधी पुन्हा जरी मला लाभली तरी देखील मी पुन्हा या कॉलेजमध्ये येण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि असंच मार्गदर्शन करत राहील. त्याबद्दल ह्या आदर्श इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग कॉलेजचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.